हाय हॅलो नमस्कार. आता 11:15 वाजले, मी घरी आलेली आहे. आणि रोज आपला प्रश्न असा, स्वयंपाक काय करायचा. मम्मी मस्त म्हटलं थोडीशी डाळ करून घेते, तोलीचं वरण, कोबीचा कांदा वगैरे करू. मग मी म्हणे बघू, म्हटलं थोड्या वेळाने. मम्मी खिचडी वगैरे मस्त गरम केली. आम्ही दोघांनी नाश्ता वगैरे केला, चहा ठेवला, कारण आईसुद्धा बोलली मला चहा दे म्हणे करून. म्हटलं बरं. आम्ही मस्त गरमागरम चहा वगैरे घेतला, दूध गरम केलं. आणि फोडणीचं वरण हे ना खूपच छान लागतं. तुम्हीसुद्धा एक वेळा करून बघा. मस्त लाल टोमॅटो, कांदा वगैरे, हिरवी मिरची, लसूण आणि सांबार मसाला हे तुम्ही. नंतर मग सुमित बोलला मम्मी नको करू म्हणे, भाजी वगैरे चालेल म्हणे. आणि आईने मला भांडे वगैरे थोडीफार क्लीन करून दिली. पाऊस तो खूपच पाऊस चालू आहे गुजरातला, खूप पाऊस चालू होता. आणि म्हटलं बाहेर तर कपडे वगैरे वाळू काही घालताच आले नाही. थोडा वेळ मग खूपच आभाळ वगैरे बोलून आलं. मी डाळ वगैरे गरम केली, कारण मिस्टरसुद्धा घरी आलेले होते. जेवण वगैरे करायचं होतं आम्हाला. एकच दिवस असतो आम्ही पूर्ण फॅमिली दुपारी जेवण सोबत करतो, नाहीतर ते पण कामावरती असतात, मी पण कामावरती असते आणि आई पण कामावरती असते. आणि सुमितसुद्धा 12:30 पाऊण 1 वाजता घरी येत असतो. वरण, कांदा, हिरवी मिरचीचा ठेचा, लोणचं, ताक वगैरे खूपच छान जेवण वगैरे आम्ही केलं. आणि सुमितला काही चटरपटर वगैरे खायचं होतं. ठीक आहे म्हटलं, एखाद दिवशी चालतं, रोज तो काही खात नाही. जेवण वगैरे केलं आम्ही. आणि लसूण चटणी खूपच छान झाली होती. आणि थोडा वेळ आरामसुद्धा केला, कारण बाहेर पाऊस खूप चालू होता. मग थोडा वेळ आराम केला. आणि पुन्हा 4 वाजले, चहा वगैरे ठेवला मी. आणि मला थोडा वेळ बाहेरसुद्धा जायचं होतं, कारण आईचे ब्लाऊज वगैरे आणण्यासाठी. चहा वगैरे घेतला, काही गप्पा गोष्टी केल्या. 6 वाजता पुन्हा मग मी पाणी वगैरे भरलं आणि मग आम्ही निघालो, कारण आईचे ब्लाऊज तिथं खूप दिवस झाले टाकलेले होते, पण टाईमच मिळत नव्हता. 6 वाजता मी पाणी वगैरे भरून घेतलं, घर वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि आम्ही जाण्यासाठी निघालो. आणि आईचे ब्लाऊज वगैरे, ह्या 2 साड्यासुद्धा मला आईच्या टाकायच्या आहे ब्लाऊज. आणि नंतर मग आम्ही जाण्यासाठी निघालो. पाऊस नव्हता. म्हटलं चला आता मग आपण जाऊन येऊ. आणि संध्याकाळचं वातावरण खूपच छान लागत होतं बरं का. आणि आम्ही सिटीमध्ये नाही गेलो, कारण सिटीमध्ये खूप गर्दी होती. आम्ही दुसऱ्या मार्केटला गेलो. आणि खरंच खूपच छान छान चोली, मुलांचे कुर्ते खूपच छान छान आलेले होते. आणि मुलींचे तर खूपच सुंदर आहे, आणि मुलांचेसुद्धा. आणि सुमितला म्हटलं तुला ज्या कलरचा कुर्ता नाही आहे त्या कलरचा तो कुर्ता वगैरे घे. तो बोलला मम्मी माझ्याकडे हे आहे, मला ब्लॅक कुर्ता घेऊ का. म्हटलं हो घे. मग त्याने ब्लॅक